नमस्कार, माझं नाव राहुल सडोलीकर. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या बिद्री कारखान्याची निवडणूक गेल्या 6 महिन्यामध्ये बरीच गाजली. याला कारण होतं बिद्री कारखान्याचा सर्वाधिक असणारा राज्यातला दर आणि त्याचं नेतृत्व करत असणारे केपी पाटील. केपी पाटील यांनी इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या इरादा पत्रासाठी शरद पवार गटाकडे मन असून सुद्धा अजित पवार गटाकडे मन वळवलं. कारण बिद्री कारखान्यावर इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या 136 कोटीच्या व्याजासाठी आणि यातून कारखान्याची होणारी हानी रोखण्यासाठी त्यांनी अजित पवार गटाचा मार्ग धरला आणि इरादा पत्र सुद्धा मिळवलं. त्यानंतर झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांना बरोबर घेऊन तब्बल 7,000 मताच्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला आणि 25च्या 25 उमेदवार निवडून आणले. याबरोबर त्यांनी विरोधकांचा धोबा सुद्धा उडवला. केपी पाटलांचा कारभारच लय भारी असं म्हणत बिद्रीत केपी असतील तरच शेतकऱ्यांची प्रगती आहे या चर्चेला त्यांनी न्याय दिला. मात्र त्यानंतर खासदारकीची म्हणजे लोकसभेची निवडणूक चालू झाली. छत्रपती शाहू महाराज हे महायुतीचे संजय मंडलिक यांचा पराभव करून प्रचंड मताने निवडून आले. मात्र राधानगरी मतदारसंघामध्ये 65,000चं मताधिक्य हे महायुतीच्या डोळ्यात खुपणार होतं. याला कारण केपी पाटील यांची विधानसभेला 90,000च्या घरात असणारं मतदान हे होतं. त्याच मतदारसंघामध्ये शाहू महाराजांना पडलेलं 65,000चं मताधिक्य हे काही महायुतीला परवडणारं नव्हतं आणि म्हणून महाराज विजयापर्यंत पोहोचले. ही गोष्ट महत्वाची ठरली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केपी पाटलांची हालचाल आणि भूमिका बघितल्यानंतर त्याचबरोबर निवडणुकीनंतर शाहू महाराजांचा सत्कार केल्यानंतर केपी पाटील यांच्यावर 2च दिवसांमध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर तपास यंत्रणा पोहोचल्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या यंत्रणा रात्रीमध्ये येऊन चौकशीचाच ससेमिरा सुरू झाला. इथेनॉल निर्मितीला कोणतंही कारण न देता स्थगिती दिली गेली. यातूनच केपी पाटील यांच्या अडचणी वाढतील असा समज असणाऱ्या विरोधकांच्या नाकी नऊ आले आणि त्याचं कारण म्हणजे संपूर्ण मतदारसंघामध्ये केपी पाटील यांना या कारवाईमुळे सहानुभूतीची लाटच निर्माण झाली आणि याचाच परिणाम म्हणून भुदरगड, करवीर, राधानगरी, कागल या तालुक्यांमध्ये या कारवाईच्या विरोधात प्रचंड मोठे शेतकऱ्यांचे मोर्चे निघाले. कारणही तसंच आहे. बिद्री कारखाना हा 65,000 शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा राज्यातील सर्वात मोठा कारखाना आहे. या कारखान्यावर अशा सूड भावनेनं कारवाई करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला फटकाच आहे आणि हे शेतकऱ्यांना आवडलं नाही. मात्र या बाबतीत सध्या महायुतीत असणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कारवाईच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केपी पाटील यांना समर्थपणे पाठिंबा दर्शवला. मात्र विरोधक समजणारे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मी हे केलंच नाही असं सांगण्याची वेळ मात्र त्यांच्यावर आली. मात्र या पाठीमागं लोकांच्या मध्ये दबक्या आवाजात प्रकाश आंबेडकर यांचाच हात आहे अशी चर्चा होती. मात्र या सगळ्या ससेमिरा सुरू असताना केपी पाटील यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. इथेनॉल निर्मितीला तर उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन एका रात्रीतच कारवाई करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्काला चांगलंच फटकारलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जाणवली ती म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री कारखान्याची मोलेसिस बंदी केली म्हणजे कारखाना गाळप करण्याची परवानगीच रद्द केली. ही महाराष्ट्रातील पहिली घटना होती. त्याला राजकारणाची किनार होती. मात्र या संदर्भात सुद्धा आज निकाल झाला. मोलेसिस बंदीलाही स्थगिती मिळाली. यातून केपी पाटील जिंकले की नाही हे माहित नाही, पण 65,000 शेतकऱ्यांना आणि सभासदांना न्यायदेवतेनं खरा न्याय दिला हे मात्र खरं. राजकारण करत असताना एखादं सहकार किंवा एखादी संस्था मोडण्यासाठी खटाटोप करणाऱ्या विरोधकांना ही मोठी चपराक म्हणावी लागेल. बिद्री कारखाना हा सहकाराचा कणा आहे आणि सहकार हा शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा आणि कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा धागा असतो. या धाग्यामध्ये राजकारण करता करता आर्थिक घडी विस्कटणार असेल तर त्यालाही उच्च न्यायालयानं दिलेली ही चपराकच म्हणावी लागेल. ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांचा विजय म्हणावा लागेल. बिद्री कारखान्यांच्या दरवर्षी दिलेल्या सर्वाधिक दराचा हा विजय म्हणावा लागेल आणि तीच या कारखान्याच्या यशाची नांदी म्हणावी लागेल. धन्यवाद.